संपूर्ण राज्यभरात पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहिली जाते, पण पावसानं मुंबईकरांना सरप्राईज दिलं। पण जसा मुंबईकर पावसासाठी सज्ज होतो तशी तयारी पालिका प्रशासनाने केलेली दिसली नाही। याचा परिणाम म्हणून मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाले होते। ठिकठिकाणी ट्रॅकवर पाणी साचलं तर नाले सफाईच्या फोल दाव्यांमुळे रस्त्यांवरही पाणी साचलं आणि स्वाभाविकच वाहतुकीचा खोळंबा झाला। मुंबई मेट्रोमध्ये पहिल्या पावसात चक्क गाडीच्या टपातून पाण्याचा पाऊस पडत होता। मुंबई मेट्रो रेल्वे गाडीच्या वरताण गळत असल्यामुळे मुंबईकरांनी आश्चर्य व्यक्त केलं। अखेरीस या गाडीतला एसी खराब झाल्यामुळे त्याचं पाणी पडत असल्याचं स्पष्टीकरण मेट्रो प्रशासनाला द्यावं लागलंय। ही गाडी दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये पाठवण्यात आली आहे। बुधवारी दिवसभर मुंबईत भरपूर पाऊस झाला असला तरी जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत केवळ 20% पाऊस झाल्यानं मुंबईमध्ये 20% पाणी कपातीचा निर्णय स्थायी समितीने घेतलाय। पाणी पुरवठ्याच्या कालावधीत कपात असेल, तलाव क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यास पाणी कपात मागे घेण्यात येईल। जून संपला तरी संपूर्ण विदर्भात पेरणीची परिस्थिती अतिशय दयनीय आहे। नागपूर विभागात आतापर्यंत केवळ 8% पेक्षा 63% कमी आहे। 5 जुलैपर्यंत पावसाच्या रूपाने कुठलाच दिलासा शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचं वेधशाळेनं स्पष्ट केलं। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातल्या पावसाच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली। राज्यातली पीक परिस्थिती लक्षात घेता काही ठिकाणी दुबार पेरणीची आवश्यकता आहे। राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचे सगळे साठे पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय। त्याचबरोबर टंचाई उपाययोजनांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे। पुण्यातील पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यात आला। सर्वत्र चांगला पाऊस व्हावा यासाठी हा जलाभिषेक करण्यात आला। पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीनं या अभिषेकाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवलं आहे। लवकरच पुरेसा पाऊस झाला नाही तर पुण्यातील पाणी परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते। महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नव्यानं उपाययोजना करण्यासाठी कांदा आणि बटाटा एपीएमसी कायद्यातून वगळण्याचा निर्णय घेतलाय। आता शेतकरी आपल्या मालाची थेट विक्री करू शकतील, तसंच त्यांच्यावरती मार्केट कमिटीत माल विकण्याचं बंधन नसेल। त्यामुळे आडताची रक्कम कमी होणार असून कांदा आणि बटाट्याचे भाव ग्राहकांच्या आवाक्यात राहण्यास मदत होईल। तसंच शेतकऱ्यांना थेट नफा देखील मिळू शकणार आहे। राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे। मॅटनं त्यांच्या बदलीला स्थगिती देण्याचा आदेश दिला। 138 कोटींच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवून माने यांनी एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर माने यांची कमी महत्त्वाच्या आणि बंद पडलेल्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बोर्डावर बदली करण्यात आली होती। सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आघाडी सरकारच्या पुतळ्याचं दहन केलं। यावेळी खासदार राजू शेट्टींसह कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली। पणन संचालक सुभाष माने यांच्या बदलीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। नागपूर महानगरपालिकेचा 1645.27 कोटींचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर झाला। पण स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर अर्थसंकल्प सादर करत असताना सभागृहात उपस्थित काही नगरसेवक झोपले होते। काही डुलक्या घेत होते तर काहींना झोप चांगलीच अनावर झाली होती, तर दुसरीकडे काही नगरसेवक धूम्रपान करण्यासही मग्न असल्याचं चित्र पाहायला मिळालं। केंद्राकडे प्रलंबित असणाऱ्या नागरी प्रकल्पांबाबत संबंधित केंद्रीय मंत्र्यांना शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटणार आहे। स्वतः उद्धव ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील। या संदर्भात बुधवारी महापौरांच्या बंगल्यावर मुंबईतले नवनिर्वाचित खासदार, पालिकेतले वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आग्रही आहेत। याबाबत तातडीनं निर्णय घेण्याचा आग्रह त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत धरला। मात्र रितसर प्रस्ताव आल्यानंतर निर्णय घेण्याची भूमिका काही मंत्र्यांनी मांडली। त्यामुळे संतप्त भुजबळ मंत्रिमंडळाची बैठक अर्ध्यावर सोडून निघून गेले। प्रीती झिंटा नेस वाडिया प्रकरणात बुधवारी नेस वाडिया यांनी 9 व्यक्तींची यादी मुंबई पोलिसांना दिली आहे। हे 9 जण 30 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या किंग्स 11 विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या लढतीत उपस्थित होते आणि ते सर्व नेमकी परिस्थिती सांगतील असं नेस वाडिया यांनी स्पष्ट केलंय। 30 मे रोजी झालेल्या या मॅचमध्ये नेस वाडियानं विनयभंग केल्याचा आरोप प्रीती झिंटानं केला आहे।
31 जुलै 2015च्या आत म्हणजे येत्या 1 वर्षाच्या आत मुंबईतल्या सर्व प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत। घाटकोपर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातल्या गॅपमध्ये पडून आपल्याला आठवत असेल मोनिका मोरेला आपले दोन्ही हात गमवावे लागले होते। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली होती। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इरसाल कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे। सर्वसामान्यांच्या पूररेषेतील घरांवर नांगर फिरवणाऱ्या महापालिकेनं सरकारचा आदेश धाब्यावर बसवत पूर नियंत्रण रेषेमध्ये 3 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत। त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले हे प्रकल्प कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची भीती आहे। देशात राबवल्या जाणाऱ्या आजीविका स्किल योजनेची चौकशी सुरू झाली आहे। झी 24 तासनं या योजनेवरील गैरव्यवहारांवर प्रकाशझोत टाकला होता। द्विसदस्यीय समितीनं नाशिकमध्ये येऊन याबाबत चौकशी सुरू केली आहे। तिसा या कंपनीच्या कामकाजाविषयी अहवाल तयार करण्याचं काम सुरू झालं आहे। नाशिक शहरात पाऊस सुरूही झाला नाही तोच डेंग्यूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे। खुद्द उपमहापौरांच्या प्रभागात 5 जणांना डेंग्यू झाला आहे। त्यामुळे नाशिक शहरातील महापालिकेची स्वच्छता मोहीम आणि त्यावर होणारा कोट्यवधींचा खर्च यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। प्रभाग क्रमांक 38 मध्ये राहणाऱ्या मुल्ला कुटुंबातील 3 मुलींना डेंग्यू झालाय। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये 21 वर्षीय विवाहितेचं अपहरण करून तिच्यावरती 5 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे। बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये पीडित महिलेच्या आतेभावाचा देखील समावेश आहे। घटनेची व्हिडिओ क्लिप बनवून तरुणीला धमकावण्यात येत होतं। सोनू पाटील, बापू पाटील, प्रवीण कोळी या 3 आरोपींना अटक झाली आहे। दोघं आरोपी फरार आहेत। जिल्हा परिषद गोंदियामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत दीपक बऱ्हाटे यांच्या विरोधात रामनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अधिकाऱ्याला मागील महिन्यात 50,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय। या अधिकाऱ्याकडे तपासाअंती तब्बल 1,23,42,647 रुपयांची रोकड लाचलुचपत विभागाला मिळाली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर 30 वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारती पालिकेकडून धोकादायक जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे। ठाण्यातील वर्तकनगर परिसरात असणाऱ्या म्हाडाच्या इमारतींना पालिकेनं धोकादायक असल्याचे नोटीस दिल्यामुळे रहिवासी हवालदिल झाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।